नमस्कार मंडळी, असा हा भरपूर पालक घालून तयार केलेला आलू पालक स्टफ पराठा आठवड्यातून एकदा केलाच पाहिजे. आयरन रिच आहे. त्याचसोबत मुलं पालेभाज्या खात नसेल तर नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्यासाठी कवळं पालक घेतले, अर्धी जुडी लसूण आलं मिक्सरला यायची, पाणी न घालता मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची. गव्हाची कणिक घ्यायची, मीठ घालायचं आणि तयार केलेल्या प्युरीतच आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. थोडंफार पाण्याची गरज वाटली तर तुम्ही ते घेऊ शकता. मस्त असं मऊसूत कणिक भिजवून घ्यायची आणि साधारण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत इथे मी 5 बटाटे मस्त असे उकळून घेतले. उकळून घेतलेले बटाटे मॅशरनी मॅश करून घ्यायचा, म्हणजे बटाटा अजिबात फुटत नाही. भरपूर कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, धना, बडीशेप आणि याची भरड घालून घ्यायची, जिऱ्याची. चाट मसाला घालायचा, म्हणजे खूप छान लागतो पराठा. पिझ्झा सीझनिंग घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला हाताने मिक्स करून घेतलं की खूप छान होतो. त्याच्यानंतर कणिकसुद्धा छान मऊसूत तयार झालेली आहे. आता आपण पराठा तयार करताना कणिक आणि सारण एकसारखं असायला हवं. म्हणजे कणिक जर पातळ असेल तर आपल्याला सारणसुद्धा पातळच पाहिजे. मस्त असं भरून घ्यायचं. छोटीशी पारी लाटून भरून घेतलं तर पराठा अजिबात फुटत नाही. मस्त असं गव्हाचं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्या, पण जास्तच पातळ लाटू नका, म्हणजे जाडसर पराठा खायला छान लागतो आणि भरपूर वेळ मऊसुद्धा राहतो. म्हणजे दिवसभरसुद्धा ठेवल्यानंतर अजिबात कडक किंवा वातड होत नाही. मस्त असं गरम तव्यावरती घालून घ्यायचं. भरपूर असं साजूक तूप लावायचं. आवडत असल्यास तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आलटून पलटून मस्त असा दोन्ही बाजूनी पराठा मी खरपूस भाजून घेतलेला आहे. आता बघताय ना तुम्ही किती छान असा पराठा तयार झालेला आहे आणि स्टफिंगसुद्धा तुम्ही बघू शकता आतपर्यंत कडेपर्यंत पसरलेली आहे. असा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि याची डिटेल रेसिपी खालील त्रिकोणावर क्लिक करून नक्की बघा.